शिवसेना ठाणे जिल्हा शाखेमध्ये सर्वजण वेळेत उपस्थित झालात. सर्व पत्रकारांचे आभार मानतो. विषय अतिशय गंभीर आहे. खरं तर अशा प्रकारे हे विषय चालू होतील खरं तर याची कुठेही कल्पना नव्हती. म्हणजे अशा प्रकारे आता नेते बदनाम होऊ लागलेत. ही ठाण्याची परंपरा कधीही नव्हती. ठाण्यामध्ये आपले दिवंगत नेते आता बदनाम होऊ लागलेले आहेत. वंदनीय बाळासाहेबांचे, वंदनीय दिघे साहेबांचे काय संबंध होते, कसं जीवाभावाचं नातं होतं, कसं गुरु शिष्याचं नातं होतं, ते गुरु शिष्याचं नातं बदनाम झालं. आता ती हळूहळू त्या सगळ्या गोष्टी आता दुसरीकडे वळू लागल्यात. वंदनीय बाळासाहेब दिघे साहेबांमध्ये विष कालवायचे जे प्रयत्न झाले त्यांच्या नात्यामध्ये, बरं ही माणसं आपल्यामध्ये नाहीत. वंदनीय दिघे साहेब, धर्मवीर दिघे साहेब आपल्यामध्ये नाहीत, बाळासाहेब आपल्यामध्ये नाहीत. आता ह्याचा दुसरा अंक ठाण्यामध्ये पाहिला जातोय. अतिशय वाईट वाटतं ही गोष्ट सांगताना, अतिशय वाईट वाटतं. ही निंदनीय गोष्ट आहे. खरं तर आज हे वळण जातंय शिवसेना उपनेते अनंत तरे साहेबांपर्यंत. आज तुम्ही मला सांगा, काल ज्या वेळेस ठाण्याच्या खासदारांचं विधान मी ऐकलं की वंदनीय धर्मवीर दिघे साहेबांना कमी लेखण्यासाठी अनंत तरे साहेबांना उपनेते पद दिलं. वंदनीय दिघे साहेबांना कमी लेखण्यासाठी बॅनरवर त्यांचे फोटो मोठे छोटे वगैरे हा प्रकार तिथे काढण्यात आला. मला नवल वाटतं हे असे विषय ठाण्यामध्ये कधीपासून यायला लागले. आज समस्त कोळी समाज, आज समस्त आगरी समाज, उभ्या महाराष्ट्रातला कोळी समाज, आगरी समाज आज प्रश्न विचारतोय की नेमकी तुमची नाराजी कुणाबद्दल आहे. म्हणजे दिबा पाटील साहेबांच्या एअरपोर्टचं प्रकरण आता गाजतंय आणि आगरी कोळी समाजातून आमचे तरे साहेब नेतृत्व करायचे, तसं ते महाराष्ट्राचं नेतृत्व करायचंय शिवसेनेतलं, पण आगरी कोळी समाजाचंही नेतृत्व करायचंय, त्यांचंही नाव याच्यामध्ये घेतलं गेलं. आणि वंदनीय दिघे साहेब, धर्मवीर दिघे साहेबांचं आणि तरे साहेबांचं कसं क्रॉसिंग होतं हे दाखवायचा प्रयत्न होतोय. या गोष्टीची करावी तितकी निंदा कमी आहे. आज धर्मवीर दिघे साहेब स्वतः असते तर आज त्यांनी कुठल्या शब्दात या सगळ्याचा समाचार घेतला असता. मला काल ज्यावेळेस ते व्हिडिओ वगैरे चला ठीक आहे, समजा आपसातले वाद चालू, त्यात ह्या दिवंगत शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना, शिवसेनेच्या ह्या ज्यांनी शिवसेना घडवण्यामध्ये इथपर्यंत आणण्यामध्ये योगदान आणले, त्यांना अशा प्रकारे बदनाम करताय. आज स्वतः तरे साहेबांची परिवार इथे उपस्थित आहे. संजय तरे साहेब आहेत, महेश्वरी वहिनी साहेब आहेत, त्यांच्या घरातली मंडळी इथे, ज्या सर्वांनी हा काळ पाहिलाय दिघे साहेबांसोबतचा, तरे साहेबांच्या कार्याचा. ही माणसं कार्याने झपाटलेली माणसं, त्यांना अशा प्रकारे बदनाम केले जाते. आज ह्याचं कुठेतरी उत्तर जाणं उभ्या महाराष्ट्राला हे कळणं गरजेचं आहे. समस्त आगरी कोळी समाज उभ्या महाराष्ट्रातला आज हा प्रश्न विचारतोय, नेमकं हे काय चाललंय, हे कशासाठी, हे जाणीवपूर्वक करताय का? कुठे होता हा विषय? तरे साहेबांचा विषय कुठे आला? तरे साहेबांचं नाव घ्यायची कुठे गरज होती का? या सगळ्यामध्ये तरे साहेबांना खेचण्याचीही गरज नव्हती. मला आजही आठवतं, खरं तर मला तो 96चा काळ आठवतो, ज्या काळामध्ये तरे साहेबांना निवडणुकीचं तिकीट दिलं होतं. मला वाटतं कोलाबा मतदारसंघ होतो, रायगडचा कोलाबा मतदारसंघ होता. बॅरिस्टर अंतुले होते विरोधात उभे. त्या बॅरिस्टर अंतुलेंना घाम फोडण्याचं काम ज्या तरे साहेबांनी केलं होतं, बॅरिस्टर अंतुलेंनी 2000 मतांनी विजय झाला होता. एकालचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले ते बॅरिस्टर. जसं बाळासाहेबांचे, अंतुले साहेबांचे संबंध सगळ्यांना माहिती आहेत. पण स्वतः बॅरिस्टर अंतुले साहेबांचे हे शब्द आहेत की बाळासाहेब कुठला माणूस दिला तुम्ही हा मला. ह्या माणसाने घाम फोडला, आम्हाला तोंडाला फेस आणला. बाळासाहेब वाघ आहे तुमचा हा. हे अंतुले साहेबांचे शब्द आहेत. आणि या अशा तोंडाला फेस आणलेल्या माणसाला त्यावेळेस शिवसेनेमध्ये उपनेते वगैरे पद नव्हतं बरं का. मला वाटतं हे पद 97-98 साली आलं असून पहिली उपनेते पदाची जी यादी माझ्या माहितीप्रमाणे, जेवढी मी माहिती, आम्ही लहान वयाने, आम्ही फार लहान, पण आमच्या रक्तामध्ये निष्ठा आहे. आमचं वय तेवढं नसेल पण आमच्या रक्तामध्ये निष्ठा आहे. आम्ही माहित्या घेतो या सगळ्या गोष्टींच्या. माझ्या माहितीप्रमाणे 97-98 साली शिवसेनेची पहिली उपनेत्यांची 18 जणांची यादी आहे ना, त्या दसरा मेळाव्यात बाळासाहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यात तरे साहेबांचं नाव होतं. आणि बाळासाहेब म्हटलं मला वाघाचा बछडा आहे, हे आमचे तरे साहेब असे. आणि तरे साहेबांच्या नावाची सुचवणी ही स्वतः दिघे साहेबांकडनं होती. स्वतः वंदनीय दिघे साहेबांकडनं त्याचं रिकमेंडेशन होतं. वंदनीय दिघे साहेबांच्या शब्दापुढे बाळासाहेब काहीच म्हणायचे नाहीत.
वंदनीय दिघे साहेब म्हणते ठाण्यात हे असं, ठाण्यात ते तसं. हे नातं होतं दिघे साहेबांचं आणि बाळासाहेबांचं. आज ह्या सगळ्यामध्ये हे विष कालवून आपण त्या दिवंगत नेत्यांना नेमकं काय संदेश पोहोचवतोय वरती? आज बाळासाहेब पाहत असतील वर्ण, आज स्वतः धर्मवीर दिघे साहेब पाहत असतील, आज स्वतः आनंद तरे साहेब पाहत असतील, काय म्हणत असतील? हे माझे शिवसैनिक, ही माझी शिवसेना, हे आम्ही ठाणं घडवलं, ही अशी माणसं आम्ही घडवली ठाण्यावरनं. आज खरं तर ह्या सगळ्या गोष्टीवर बोलताना कुठेही राजकारण बाजूला ठेवा, राजकारण आपण चुलीत घालू, पण आज हे संबंध इतक्या टोकापर्यंत, ज्या माणसांचं कशात कशाशी काही नाही त्या माणसांपर्यंत आपण हे जाऊन पोहोचलो. आपण घरातल्या किचन पर्यंत पोहोचलो, आपण घरातल्या नातेवाईकांपर्यंत, पाहुण्यांपर्यंत, सगळ्यांपर्यंत पोहोचलो. आज तरे साहेबांपर्यंत पोहोचतोय. खरं तर मी याच्यावर जास्त काही बोलण्यापेक्षा आज मी लोकांच्या कमेंट्स पाहतो, स्वतः यांच्या पोस्टवरच्या कमेंट्स ज्यावेळेस मी पाहतो, मला त्या कमेंट्समध्ये सारं काही दिसतं की आजही जनता काय म्हणते. खरं तर ज्यांनी ह्या सगळ्या कमेंट केल्या त्यांनी आपापल्या ज्या सगळ्या ह्या टिप्पण्या केल्या त्यांनी आपापल्या कमेंटमध्ये पाहावं. जनता आरसा दाखवते. जनतेच्या कमेंट्स तरी तुम्ही पहा. तरे वहिनी, तुम्ही खरंच या सगळ्यावर तुम्ही त्यांच्या घरात ना आहात, तुम्ही याच्यावर मत व्यक्त करा आणि महाराष्ट्राला, समस्त आगरी कोळी समाजापर्यंत हा संदेश जाऊ द्या. नेमकं तुमच्या मनातल्या काय भावना आहेत या सगळ्या विषयीच्या? नमस्कार. आत्ताच गाढवे साहेबांनी आपल्याला एक अगोदरचं हे सांगितलं आणि आपल्याला तर सगळ्यांना माहिती आहे की काल त्यांनी जी ठाण्याच्या खासदारांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्याच्यावर मला एक तरे कुटुंबियातली स्त्री किंवा कुटुंबातलं एक व्यक्ती म्हणून असं वाटतं की प्रत्येक ॲक्शनला रिॲक्शन असते, परंतु तुमचं जे गलिच्छ राजकारण चाललं आहे त्याच्यात तरे कुटुंब कुठेही नसतं. आणि याच्यात दादांना त्यांनी सांगितलं की दादांना ज्याप्रमाणे आणण्यात आलं, तरे साहेबांचं नावही नव्हतं. 4.5 वर्षात तर तुम्ही कधी तरे साहेबांचं नाव घेतलंच नाही. मग आत्ताच तुम्हाला तरे साहेबांचा साक्षात्कार का झाला आणि एवढं तरे साहेबांवर तुम्ही बोलताय? त्यांनी सांगितलं की तरे साहेबांना आनंद दिघे साहेबांच्या डोक्यावर बसवण्यासाठी शिवसेना उपनेतेपद देण्यात आलं. पहिला आपण जे संसदरत्न आपण स्वतःला जे म्हणवताय ना म्हस्के साहेब, आपण स्वतःची पहिला माहिती घ्या आणि मग इन कॅमेरा या. तुम्हाला त्यांना उपनेतेपद कोणी दिलं? ज्या वेळेला त्यांनी कुलाबा मतदारसंघ लढवला आणि ज्या लढवय्याप्रमाणे त्या केंद्रीय मंत्री होते, त्यावेळेला संरक्षण मंत्री होते, अंतुले साहेब संरक्षण मंत्री होते, आणि तिथे आपला कोणीही नसताना ह्या माणसांनी फक्त 2000 मतांनी पराभव पत्करला. त्याच्यात पण त्यांनी खोटे मतदानाची पेटी मला वाटतं त्यावेळेला घुसडली होती आणि त्यावेळेला कलेक्टरना तरे साहेबांनी मारलं होतं, कानफटवलं होतं. म्हणजे फुल आपली बाळासाहेबांची जी शिवसेना आहे ती दाखवली होती. आणि त्याच्यात वाघाचा बछडा म्हणून स्वतः अंतुलेंनी, त्यावेळेला राजकारण असं नव्हतं, ज्या माणसांनी त्याच्या विरोधात इलेक्शन लढवली तरी त्यांनी वाघाचा बछडा म्हणून ज्यांनी गौरवोद्गार काढले बाळासाहेबांसमोर. आणि बाळासाहेबांनी भर दसरा मेळाव्यात, त्यावेळेला शिवसेना उपनेतेपद नव्हतं, 98 साली जी पहिली 18 जणांची उपनेत्याची यादी आली त्याच्यात अनंत तरे साहेब यांचं नाव होतं. आणि जे आपण लोकांच्या मनात बिंबवायचा प्रयत्न करताय, आता जे इलेक्शन आलेलं आहे लोकांच्या मनात वाईट घालायचा प्रयत्न करताय, असं घाणेरडं राजकारण करू नका. ठाणे हे खूप सुसंस्कृत आहेत. वसंत डावखरे जरी असले, दिघे साहेब असले तरी आपल्याला माहिती आहे राजकारण एक बाजूला, परंतु मैत्रीचे संबंध आणि जे आपल्या आतले संबंध असायचे ते खूप असे, आपण काय म्हणतो की त्याच्यात एकदम निर्मळ एक पवित्र नातं असायचं. तर आपण एवढं घाणेरडं राजकारण करू नका की त्यांना दिघे साहेबांच्या डोक्यावर बसवायसाठी उपनेतेपद दिलं. आणि ते सांगतायत की ठाण्यात असं सांगितलं की उपनेत्यांचा फोटो दिघे साहेबांच्या पेक्षा मोठा लावा, हवेत तीर सोडू नका. हे कोणी केलं? विथ प्रूफ तुमच्याकडे जर काही असेल तर ते मांडा. असं काही मनाला येईल, तोंडाला येईल ते बोलू नका. कारण आपण आता विसरला असाल की आपण इकडचे कॉप केलेले किंवा नगरसेवक नाही आहेत, तर एक खासदार आहात, एक आपण काय म्हणतो की प्रतिष्ठित व्यक्ती, ज्या ठाण्याचं आपण प्रतिनिधित्व करतो ती व्यक्ती आहोत. त्यामुळे उचलली जीभ लावली टाळ्याला असं होत नाही. आणि आपण जे सांगितलं त्याच्यात की उपनेतेपद बहाल केलं, हे स्वतः आदरणीय बाळासाहेबांनी हे दिलेलं आहे त्यांना. का तर
कुलाबा मतदारसंघ एवढा लढवय्या म्हणजे त्यांचा आदेश मानून की मी इथे हरेन की जिंकेन हा विचार न करता तिथे जाऊन लढले, हे त्याचं त्यांना एक बक्षीस म्हणून बाळासाहेबांनी दिलेलं आहे. तुम्ही म्हणताय आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन चाललोय, आदर्श घेऊन चाललोय, मग खुद्द बाळासाहेबांनी जो निर्णय घेतला त्याच्यावर तुम्ही आक्षेप घेताय का? हा चुकीचा आक्षेप घेताय का? तुम्हाला त्यांनी जो निर्णय घेतला तो चुकीचा वाटत होता का? तेव्हा म्हस्के तुम्ही कुठे होतात? या ठाण्यातल्या कुठल्या तरी गल्लीबोळात फिरत होतात, शिकवण्या घेत होतात. त्यावेळेला आनंद दिघे साहेब आणि अनंत तरे साहेब हेच ठाण्यात नावं होती. स्वतः दिघे साहेब जेलमध्ये असताना महापौर पदासाठी दिघे साहेबांनी अनंत तरे साहेबांचं नाव रेकमेंड केलं होतं. बरं, त्यावेळेला अशी परिस्थिती नव्हती कोणतरी हा एरा गबाळे आलाय आणि महापौर पदासाठी उभा राहिला. त्यावेळेचे BSc फिजिक्स विषय घेऊन ते मला वाटतं ऑनर्ड ग्रॅज्युएट एक उमेदवार तरुण होता, ज्यांनी फक्त बाळासाहेबांचे विचार ऐकून की मराठी माणसांनी उद्योगधंद्यात आलं पाहिजे, जी बँक ऑफ इंडियाची कॅशियरची नोकरीवर लाथ मारली आणि बिझनेसमध्ये पडले. एवढं सगळं सर्व तन मन धन अर्पण करणारा, शिवसेनेला 40 वर्ष स्वतःची देणारा माणूस, आणि त्या माणसांवर जर तुम्ही चिखलफेक करणार असाल तर सांभाळून बोला. आणि महापौरपद देताना ज्या वेळेला कॅन्डिडेट हे केलेला जातो त्यावेळेला काँग्रेसची सत्ता होती, तुम्हाला शिवसेनेची सत्ता आणायची होती. कोण मायकालाल होता हो ठाण्यामध्ये? एवढा अपक्षांना खरेदी करणाऱ्याला मला दाखवून द्या म्हस्के, कोण होता मायकालाल? आम्ही जो पैसा घातला तो राजकारणातला तुमच्यासारखा दुसऱ्यांचा पैसा घेऊन घातला नाही, आमच्या स्वतःचा अँसेस्ट्रल प्रॉपर्टी म्हणतो त्याला, तो पैसा घालून त्यावेळेला आम्ही अपक्ष नगरसेवक विकत घेतले आणि ती शिवसेनेची सत्ता आम्ही विकत आणली. आणि त्यांच्या स्वकष्टाने स्वकर्तृत्वावर एकदा नव्हे तर 3दा बाळासाहेबांनी त्यांना ठाण्याचं महापौरपद दिलं, जो आज ग्रीनिज रेकॉर्ड आहे, जो कोणी मोडू शकलेला नाही आहे. त्याच्यावर तुम्ही आक्षेप घेताय. आणि त्यावेळेला ज्यावेळेला शिवसेना उपनेतेपद त्यांच्याकडे होतात त्यावेळेला तुम्ही का गप्प बसलात? तेव्हा येत होतात ना थैली घेऊन तरेसाहेबांच्या ऑफिसमध्ये, मला हा कार्यक्रम करायचा आहे, वर्गणी हवी आहे. त्यावेळेला तुम्हाला शिवसेना उपनेतेपद दिसलं नाही, तेव्हा फक्त वर्गणी दिसत होती. बघा, आमच्या भावनांशी खेळू नका. आम्हाला तरेसाहेब म्हणजे आमच्या घरातील जेव्हा ती व्यक्ती आहे. तुम्ही आज एवढ्या मोठ्या पदावर असताना लोकांच्या शिव्या खाताय हो, लाज वाटते आम्हाला. त्या कमेंट्स वाचताना पण आम्हाला लाज वाटते. पण आज तो माणूस गेल्यानंतर 4.5 वर्षांनी एक लोक अजून आम्हाला भेटतात की आम्ही अनभिज्ञ आहोत की त्या माणसाने किती लोकांना मदत केली, किती लोकांचे संसार चालवले. आणि ती माणसं येऊन आत्ताही रडतायत त्या माणसासाठी की आम्हाला साहेबांनी ही मदत केली हो, मला हे पैसे दिले हो, मला ते दिले हो. आणि दिघे साहेबांचं आणि अनंत तरे साहेबांचं नातं वाईट करायचा प्रयत्न करू नका. तुम्हाला माहीत नसेल सांगते, दिघे साहेबांनी जेव्हा आर्मडा ही गाडी घेतली त्यावेळेला तरे साहेब बँक ऑफ इंडियात नोकरीला होते आणि साहेब स्वतः तिकडे गाडी दाखवायला घेऊन गेले होते. तेव्हा म्हस्के साहेब, आपल्याला जर माहीत नसेल तर कोणाच्याही अंगावर चिखल उडवू नका आणि लोकांना कन्फ्यूज करू नका पहिली गोष्ट. आणि आम्हाला बोलायला लावू नका. आज ते जसे शिवसेना उपनेते होते, 3दा महापौर होते, आज त्यांच्या पायगुणाने ठाण्यात शिवसेनेची सत्ता आली. ती आजतागायत आहे, ती तुम्ही आणलीत नाही, ती तरे कुटुंबियांनी आणली, दिघे साहेबांच्या आशीर्वादाने आली, बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आली. तेव्हा म्हस्के, आपण कुठेही नव्हतात हे लक्षात घ्या आणि आमच्या नादाला लागू नका. कारण कोळी महासंघाचे आम्हाला जे मेसेज येत आहेत, आम्ही आता ठाण्यात येऊ का, आम्ही त्यांना थांबवलंय. हे थांबवा, तुमचे जे काय गैरप्रकार चाललेत आणि जे चिखलफेक चालली आहे ती थांबवलीत तर बरं होईल. नाही तर तुम्हाला महाराष्ट्रात आमचा अख्खा कोळी महासंघ फिरून देणार नाही, एवढं लक्षात घ्या. त्या लोकांचे आम्हाला फोन येत आहेत. फक्त आपल्या ठाण्यातलं सुसंस्कृत ठाणं आहे, तिथे कुठल्याही प्रकारचे गैरप्रकार होऊ नये म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही काही यायची गरज नाही. आणि ही PC घ्यायचं कारण हेच आहे की आमचे काय म्हणतो आपण, आमचं जे मनातलं आहे ते आम्ही सांगतोय तुम्हाला आणि बोलून दाखवतो. आणि तुम्ही जे म्हणालात की उपनेतेपद दिलं, त्यांच्या डोक्यावर बसायला दिलं, ह्याला दिलं त्याला दिलं, दिघे साहेबांचं तुम्हाला नाव घ्यायला लागेल. दिघे साहेबांचं नाव आम्ही आत्ताही घेतो. असा धर्मवीर होणं शक्य नाही, पुढेही नाही, भविष्यात आहे ना, भूतो न भविष्यती अशी ती व्यक्ती होती. तुम्ही सांगते तरे साहेबांनी जे सांगितलं 14 साली ते आता तुम्हाला दिसतंय. ठाण्यात एक राजकारणातील द्रष्टा नेता होता, आई एकविरेचा आशीर्वाद लाभलेला नेता होता. इव्हन एकविरा ट्रस्टवर बाळासाहेबांच्या आशीर्वादाने, दिघे साहेबांच्या आशीर्वादाने त्यांची वर्णी लागली होती. पण तिथेही ह्या माणसाने एक पैसा खाला. किंवा महापौर असताना तुमचं ते श्रीकृष्ण आयोग कुठला की नगरसेवकांना
त्यांनी काढलं होतं दिघे साहेबांनी, त्याच्यात कुठेही दादांचं आमच्या नाव आलेलं नाही. इतका स्वच्छ प्रतिमा असलेला नेता असा होणं शक्य नाही. आणि तुम्ही आमच्या नादी लागू नका. जर नादात लागेल, महापालिका निवडणुका समोर ठेवून तुम्ही तोंडाला जे येईल ते बरळाल, तर माझ्यासारखी वाईट कोण नाही. मग मी एक कोळी महिला आहे, काय करेन ते तुम्हाला सांगणार नाही. हा इशारा समजा, धमकी समजा, काय समजायचं समजा. आणि तुम्हाला माहिती आहे की महासभेत पण मी कोणाच्या बापाला घाबरली नाही, कारण आमचे हात स्वच्छ आहेत, आमचे हात कुठल्याही दगडाखाली नाहीत. आणि दादांची जी शिकवण आहे त्या शिकवणींका आम्ही पुढे चाललोय. पण आत्ताही आम्ही कोणाच्या अधेत नसतो, मध्येत नसतो. जे काय आहे आम्हाला, जरी मातोश्रीने काय दिलं नाही तरी आम्ही शिवसेनेशी एकनिष्ठ आहोत. आम्हाला दादांना कुठली पदं मिळाली नाही. मी 10 वर्ष नगरसेविका होती, कुठलं मला महानगरपालिकेचं पद दिलं नाही की मी अनपड होती किंवा काय होतं. तरीही आम्ही शिवसेनेसोबत एकनिष्ठ आहोत. कुठे पैसा घेऊन इथे तिथे वळणारी लोक नाही आहेत. माइंड आपण काय म्हणतो, सरडा, ती रंग बदलणारे सरडे नाही आहोत आम्ही. आम्ही जिथे आहोत तिथे ठाम आहोत, आमच्या विचारांशी ठाम आहोत. आम्ही वेल एज्युकेटेड आहोत. आमची मुलं कुठे लाईमलाईटमध्ये नाही आहेत. मुलं आमची वेल एज्युकेटेड आहेत. आणि जे काय आहे ते आमच्या कष्टाचं खातोय, की राजकारणात कमवून ठेवलेलं आम्ही खात नाही. त्यामुळे मस्के साहेब, ह्याच्या पुढे आमच्या दादांचं नाव घ्याल तर खबरदार. आणि जे काही असेल तर मग त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील, एवढं लक्षात ठेवा. आणि आमच्या भावनांशी खेळायचा प्रयत्न करू नका, असं मला वाटतं. तुम्ही आठवा तुमचे दिवस, किती तुमचे प्रोग्राम दादाने स्पॉन्सर केलेले असतील त्याचा जरा अभ्यास करा. आणि असेल लिस्ट घेऊन या, नाही तर आमच्या ऑफिसमध्ये लिस्ट असेल, दादा लिहून ठेवायचे कोणाला किती दिले ते पण आमच्याकडे लिस्ट आहे. आता खासदार तुम्हाला कसं झालंय, आयतं मिळालंय, काही स्ट्रगल न करता मिळालेलं आहे. आणि आमच्या दादाने कधी कोणाची चाटुगिरी केली नाही. म्हणजे काय असेल, पदासाठी कधीही बाळासाहेब एवढे मानायचे तरी पण पदासाठी कोणाचे पाय धरले नाहीत. जे केलं निष्ठावंत एक शिवसैनिकाप्रमाणे कार्य केलं. आणि जे आहे ते समोर आहे, अतिशय स्वच्छ अशी प्रतिमा असलेली आम्ही लोक. तर आमच्या नादी लागू नका मस्के साहेब. मी हा निर्वाणीचा एक तरे कुटुंबातली स्त्री, माझी नगरसेविका, ठाणे उपजिल्हा संघटक म्हणून तुम्हाला एक इशारा देते. बस मी एवढंच सांगेन, आम्हाला तुमच्या गलिच्छ राजकारणात काहीही बोलायचं नाहीये. आणि तुम्ही जे म्हणालात की उपनेतेपद का दिलं, त्याचं मी स्पष्टीकरण दिलंय. त्यांना उपनेतेपद का दिलं आणि पहिला उपनेतेपद नव्हतं ह्याचं पण स्पष्टीकरण मी केलेलं आहे. तर ह्याच्या पुढे काय बोलाल ते विचार करून बोला. आणि मला तुमचं आठवतं की ज्या वेळेला आमदारकी तुम्हाला दिले नाही, शिंदे साहेबांनी तुम्हाला आमदारकी दिली नाही, त्यावेळेला मला तो फोन आठवतो. तुम्ही शिंदे साहेबांना देखील काय शब्द वापरले होते, एक आमदारकी मिळाली नाही तर ते आम्हाला तोंड उघडायला लावू नका. लोक काय म्हणतात की ठाणे महानगरपालिका प्लस नरेश मस्के असं जे बोलतात समीकरण आहे, आम्हाला त्याच्याबद्दल तोंड उघडायला लावू नका. मी आपल्याला विनंती करते, ह्याच्यानंतर आपण जे काही बोलाल ते व्यवस्थित बोला. बस एवढंच सांगेन. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. या प्रेसच्या माध्यमातून, खरं तर या प्रेसच्या माध्यमातून संजय भाऊ काय बोलाल की मग या प्रेसच्या माध्यमातून खरं तर आम्हाला पुन्हा सांगतो, शेवट करताना प्रेसचा एवढंच सांगतो. अगदी कालचं मी प्रताप सरनाईकांचं सुद्धा एक विधान ऐकलं. दगडाला, राजन विचारे नावाच्या दगडाला शेंदूर एकनाथ शिंदेंनी फासला. बघा, आपण सारे दगडच आहोत. या सगळ्या दगडांना ना शेंदूर फासायचं काम वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांनी केलेलं आहे. वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांनंतर ठाण्यामधल्या प्रत्येक ह्या दगडाला, आम्ही दगड पण नाही, आम्ही कंकड आहोत, धूळ, यांना शेंदूर फासायचं काम ना वंदनीय दिघे साहेबांनी केलेलं आहे. या सर्वांचं श्रेय हे त्यांनाच राहणार, हे कधीही इतरांना जाऊ शकत नाही. जर राजन विचारे हे दगड असतील ना, जर यांच्या भाषेप्रमाणे हे दगड असतील ना, तर त्या दगडाला शेंदूर फासायचं काम दिघे साहेबांचं आहे, बाळासाहेबांचं आहे, एकनाथ शिंदेचं नाही. आणि ह्यांनी प्रताप सरनाईकांनी सांगू नये. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मग शिवसेना, मग आता शिंदे गट, भविष्यात आपल्याला माहित नाही, त्यांनी सांगू नये. तुम्ही राजकारणात आहात, तुम्ही मंत्री आहात, परिवहन मंत्री आहात, तुम्ही आपला कारभार स्वच्छ करा, तुमच्या कारभाराने तुमच्या त्या खात्याला न्याय द्या, लोकांना चांगलं अपेक्षित असेल काम करा. तुम्ही राजन विचारेंवर घसरू नका. तो माणूस एकनिष्ठ आहे. मी समस्त ठाण्यामुळे उभ्या महाराष्ट्राला सांगतो, कारण राजन विचारे या नेतृत्वाला उभा महाराष्ट्र पाहतो आणि त्यांना एकनिष्ठ या शब्दाने गौरवलं जातं. त्या एकनिष्ठ या शब्दापुढे आमदारक्या आणि खासदारक्या या फिक्या आहेत. आजही सांगतो, खूप सोपं होतं, सगळं स्वतःच्या पदरात पाडून घेणं खूप सोपं होतं.
पण नाही, आम्ही संघर्षाची वाट निवडली. 2 वाटा होत्या. एक वाट होती ही सरेंडर करण्याची आणि एक वाट होती ही संघर्ष करण्याची. राजन विचारेंनी संघर्ष निवडलेला आहे आणि आम्हाला अभिमान वाटतो आमच्या नेत्याबद्दल सुद्धा की त्यांनी संघर्ष निवडला. आज बाळासाहेबांची, दिघे साहेबांची शिकवण घेऊन पुढे चालले. आज खरं तर प्रताप सरनाईकांचं तो राजकारणातला उदय आणि आतापर्यंत त्यांचं स्थान हे आपण सर्वांनी पाहिलं. कुठल्या परिस्थितीतून ते आले आणि आज कुठल्या परिस्थितीत आहे. आपण आपला तोही काळ लक्षात ठेवायचा, आपण आपला हाही काळ लक्षात ठेवायचा. पण माझं फक्त एवढं सांगणं आहे, राजन विचारेंना म्हणतात आमदारकी पडली, खासदारकी पडली, आता नगरसेवकाला उभं राहणार का? आज तुम्ही कुठल्या पदापासून, तर शेलार, मला वाटतं कुठल्या तरी शेलार नगरसेवकाचा राजीनामा घेतला गेला होता त्या काळामध्ये. मी माहित्या सगळ्या ठेवत असतो. शेलार नगरसेवकाचा प्रताप शेलार, मला वाटतं काहीतरी नाव असावं त्यांचा राजीनामा झाला होता. त्यांच्या जागेवर मला वाटतं प्रताप शेलार, बरोबर, त्यांच्या जागेवर मला वाटतं ह्यांनी निवडणूक लढवली होती. नगरसेवकापासून त्यांचा प्रवास रमेश वारींच्या समोर. अगदी बरोबर. माझे थोडीशी नावं चुकत असतील पण मला तो काळ आठवतो. इथून आपला सगळ्यांचा हा प्रवास आहे. नगरसेवक पद राजन विचारे साहेबांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न राहिला. ते आज 5.5 लाखांचे धनी आहेत. 5.5 लाख ठाणेकरांनी त्यांना मतदान दिलेलं आहे. 5.5 लाख ठाणेकर, सगळं म्हणजे निस्वार्थ ठाणेकर, मी म्हणेन निस्वार्थ ठाणेकर. आज ठाण्यामध्ये निवडणुकीच्या काळात काय काय घडलं हे काही वेगळं सांग. माझ्या स्वतःच्या पत्नीच्या आधीच जाऊन तिचं मतदान कोणतरी करून आलं होतं. माझी स्वतःची पत्नी कोपरी पाचपाखाडीची मतदार, तिचं मतदान तिच्या नावाच्या आधी. मी तिथे हंगामा केला पण काही झालं नाही. माझ्या पत्नीच्या नावाने कुठेतरी पॅन कार्डचे 4 आकडे टाकले होते. ऑन रेकॉर्ड सांगतो मी तुम्हा सर्वांसमोर, माझ्या पत्नीचं मतदान बोगस झालेलं आहे. ठाणे लोकसभेत काय काय झालं असेल त्यावेळेस मी त्या सगळ्या विषयाला जात नाही. ते वेळ गेला, ती गोष्ट गेली. आम्ही गाडी भरून पुरावे नेले होते तिथे. त्यामुळे 5.5 लाख निस्वार्थ ठाणेकरांनी आणि कित्येक लाखो ठाणेकर ज्यांना मतदान करायला भेटलं नाही ते ठाणेकर असेच घरी गेलेले आहेत. त्यामुळे आपण या सगळ्या प्रकारांमध्ये जाऊ नका. प्रताप सरनाईक साहेब, आपलं परिवहन खातं बघा जरा, ठाणे एसटी डेपो बघा, तो खोपट डेपो बघा, त्यांची अवस्था बघा, तिकडे बघाल तर चांगलं वाटेल. जरा घोडबंदरचे आमचे रस्ते, आम्हाला रोज आजही मनसेचं आंदोलन आहे. मला तर खरं तर तुमचे आभार मानायचे, तुम्ही त्या आंदोलनातून वेळ काढून इथे आला आहात. मी हा पत्रकार परिषदेचा शेवट करतोय. पण पुन्हा ठाण्यातल्या सर्व पक्षीय नेत्यांना सांगतो, महापालिका निवडणुका जरी, मी हात जोडून सांगतो, महापालिका निवडणुका जरी जवळ आल्या असल्या तरी एकमेकांच्या घरांमध्ये घुसू नका, नात्या गोत्यांमध्ये घुसू नका. राजकारण हे राजकारणाच्या जागी असतं आणि समाजकारण हे समाजकारणाच्या जागी असतं. त्या 80% 20% राजकारण जे बाळासाहेबांनी शिकवलं त्याची भेसळ घालू नका आणि 200% राजकारणाचा भाग बनू नका. मी सर्वांना सांगतो आणि मायबाप सर्वांना विनंती करतो आणि ही प्रेस कॉन्फरन्स संपवतो. तुमचे काही प्रश्न असतील तर आपण नक्कीच घेऊया. संजय राऊत यांनी ज्याप्रमाणे वक्तव्य केलेलं होतं की आनंद दिघे यांचा फोटो हा बाळासाहेबांच्या बाजूला लावला जातो, तर खासदार नरेश म्हस्के यांनी टोला लगावलेला आहे की म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या देखील बॅनरवरती तुमचा हा जो बॅनर आहे याचा देखील फोटो दाखवला, त्या ठिकाणी देखील हा फोटो लावलेला आहे, तर हा फोटो काढणार आहात. हा शब्द तरी तोंडात कसा येऊ शकतो? हा फोटो काढणार आहात का? हा माणूस आहे ना, हा हे धर्मवीर दिघे साहेब, हे नेते उपनेते, एखाद्या जिल्ह्याचं जिल्हाध्यक्षपद, एखाद्या महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद, या सगळ्यांच्या पलीकडचं व्यक्तिमत्व आहे. हे ठाणेकर म्हणून आम्हाला माहिती आहे. ह्यांच्याशिवाय राजकारण ठाण्याचं होऊ शकत नाही. मुळात हे राजकारणच नाही, हे समाजकारण आहे. यांच्या मनात असतं तर हे सगळ्या गोष्टींवर जाऊन बसले असते, सगळ्या गोष्टींवर. पण नाही ना, आज ठाणा घडवण्याचं काम आणि ठाण्याला खरं तर शिस्त लावण्याचं काम. आज ती शिस्त कुठे दिसते का सांगा. आता बघा, संजय राऊत शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते यांनी जे विधान केलं, आता ही त्यांनी एकमेकांबरोबर तो काळ घातलेली माणसं आहेत ते एकमेकांच्या बद्दल काय म्हणतात त्याच्याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण द्यावं. पण तुम्ही आम्हाला ठाणेकर म्हणून आम्हाला विचाराल तर ह्या फोटोशिवाय आणि वंदनीय बाळासाहेबांच्या बाजूला ह्यांच्याशिवाय ठाणं पुढे जाऊ शकत नाही. धर्मवीर दिघे साहेब आमच्या हृदयात आहेत, रक्तात आहेत आणि हा काय याच्याही पेक्षा मोठा होऊ शकतो तो विषय नाही. ते त्यांनी काय कॉन्टॅक्ट मध्ये बोललं, त्यांचे एकमेकांसोबतचे जुने कसे संबंध आहेत ते त्यांनी त्याच्यावर उत्तर सुद्धा दिलेलं. मी एवढंच सांगेल या गोष्टीविषयी.